बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली? वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेत सुरेश धस जागले. संजय राऊतांचा धस मुंडे भेटीवर ट्विट. भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. धसांचा आक्षेप. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. विलेपार्ले उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळेंचा मातोश्रीला रामराम. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही जनावळे राजीनाम्यावर ठाम. जितेंद्र जनावळे आजच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 4 दिवसात 145 कोटींची कमाई. बदलापूरमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीत 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार. रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटीस रहिवासी आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल. कोल्हापूर गोवा महामार्गावर स्टंटबाज तरुणांचा हैदोस. तरुणांनी महामार्गावर स्टंट करत इतर वाहनांना वेठीस धरलं. संबंधित तरुणांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. प्रयागराजमधील महाकुंभात प्रचंड गर्दी. संगमकडे जाणारे रस्ते ठप्प. आतापर्यंत 54 कोटी भाविकांचं स्नान. प्रयागराज जंक्शनवरही मोठी गर्दी. तुम्ही लोकप्रिय आहात म्हणून काही वक्तव्य करणार का? सुप्रीम कोर्टानं रणबीर अलाहाबादियाला झापलं. यापुढे रणबीरला कोणताही शो करता येणार नाही. जीवाला धोका असल्यास सरकारकडे सुरक्षेची मागणी करण्याचे निर्देश.